भयंक, तुला माहितीये ना मी प्रेझेंटेशन साठी किती मेहनत घेतली होती. त्याचा इथं काही संबंध नाही अनन्या. एक्झॅक्टली, पण हे सगळं त्याच्याबद्दलच आहे. डू रिमेंबर, तूच मला बोललेलास अनन्या तू कितीही मेहनत घेतलीस ना तरी या प्रेझेंटेशनचं क्रेडिट विक्रम सरच घेऊन जाणार. मी मेले असते पण त्यांना फालतू क्रेडिट घेऊन दिलं नसतं. सो काल रात्री जे झालं ते इम्पल्सिव्ह होतं. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं की आजचं प्रेझेंटेशन तुला करता यावं म्हणून तू विक्रमला सिड्यूस करत होतीस. सिड्यूस? सिड्यूस हा खूप मोठा शब्द आहे रे. मी फक्त माझ्या बाई असण्याचा फायदा घेतला. यु नो, त्यांना असं दाखवलं की मला थोडी झाली आहे अँड आय ट्राईड गेटिंग क्रूझी. त्यांच्या बटनाशी थोडासा चाळा वगैरे केला, कानात काहीतरी पुटपुटले, दॅट्स इट. पण काल तर तू प्यायलेली नव्हतीस. करेक्ट, पण हे तुला माहिती आहे ना, त्या विक्रम बनारसीला कुठे माहित होतं. हा, मग आता पुढे 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 काय, रात ही बात गई. हे बघ, माझं प्रेझेंटेशन मी केलं, मला माझं क्रेडिट मिळालं, विषय संपला. आणि विक्रमनं तो संपवला नाही तर एखादा पुरुष तुझ्या डोळ्यामध्ये गुंतला ना की तो सहजासहजी निसटत नाही. आणि विक्रम काय फक्त तुझ्या डोळ्यात नव्हता गुंतला. मला दोर फेकायचंही माहितीये आणि कापायचंही. झोप ना ग बाई आता प्लीज, पाया पडते तुझ्या. ए नाही, मला डॅडा पाहिजे. बाबा आता गोव्यामध्ये आहे आणि तो इथे येऊ शकत नाहीये. आपल्याकडे फोन आहे ना. इतक्या रात्री त्याला फोन करून डिस्टर्ब करायचं असतं का? नाही, मला डॅडा पाहिजे. आता मी तुला खरंच फटका देणार आहे. त्या रात्री पार्किंग लॉट मध्ये गाडीचे हेडलाइट्स फ्लॅश झाले होते, माहितीये. सो त्या गाडीत कोण होतं माहितीये? मयंक. ती येडी अनन्या येडे समजते का मला? कुक्कुल बाळ समजते, कुक्कुल बाळ. जे तिने काही पण सांगावं मला आणि सगळं मला पटावं. लेकिन वो नहीं जानते मैं भी क्या चीज हूँ. मयंकला तुझे सांगितलेस ते त्याला पटले? पटल्यासारखं दाखवले तरी त्याने. आता त्याला पटलंय की नाही पटलंय ते मी कसं सांगू? मी बोलू का त्याच्याशी? काय बोलणार आहेस तू त्याच्याशी? ऑफ ऑल दी पीपल त्यानेच आपल्याला बघायला हवं होतं. शिट, काय दुर्बुद्धी सुचली आपल्याला विक्रम. बावळे टीनेज कपल सारखं आपण त्या पार्किंग लॉट मध्ये. आणखी किती गोष्टींचा तुला पश्चाताप होतो आता? व्हॉट डू यू मीन? अनु, आय कॅन अंडरस्टँड. तर तुला जर हे सगळं इथे संपवायचं असेल. ओ जस्ट शट अप, ओके. मला काही संपवायचं वगैरे नाही. आणि तसं असतं ना तर आता मी तुझ्याबरोबर इथे उभी नसते. पण मी विदाउट यू विक्रम. हे उर्वशी, अरे किती दारू प्यालीस तू. चल मी तुला रूम परत असं. ए डोंट टच मी. ज्या लोकांना तुझी गरज आहे ना त्यांच्याकडे जा जा. असं का बोलतीयस तू? मी मला हवं तसं बोले. तू कोणच मला सांगणारी? Ouch! You are hurting me. Even I am hurt. More than you. कळलं? जा जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हरलेली नाहीये मी, डिप्रेस्डही नाहीये. उलट आनंद झालाय मला, कारण जे तुला जमू शकतं ना ते मलाही जमू शकतं. जा.